नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन पारंपरिक पद्धतीने साजरा. विविध पारंपरिक नृत्यांचे आकर्षण. 9 ऑगस्ट 2026 रोजी वणी येथे जागतिक आदिवासी दिन अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौक वणी येथे सर्व पंचक्रोशीतील गावांच्या समन्वयाने एकत्र या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. वनवासी, वनबंधू किंवा गिरिजन नाही, तर आम्ही केवळ आदिवासी आणि या देशाचे मूळ रहिवासी आहोत हा स्वाभिमान उराशी बाळगून आदिवासी बांधवांना एकत्र आणण्यासाठी आणि जागतिक पातळीवर आपली ओळख दृढ करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी भगत व आधारस्तंभ निसर्गवासी दनू बाबा पांडू भरसट आणि सामाजिक चळवळीतील खंदे नेतृत्व निसर्गवासी दशरथ रामदास महालेर यांना आदरांजली वाहून झाली. दरवर्षाप्रमाणे आदिवासी भगत बाबा यांच्या हस्ते निसर्गाची पारंपरिक पूजा करून सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, चांगला पाऊस, भरभराट आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळावी यासाठी निसर्गाकडे प्रार्थना केली. मान्यवर गोकुळ जिरवाळ यांच्या हस्ते आदिवासी क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदिवासी ध्वजाचे सन्मानाने ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वणीचे सरपंच मधुकर भन्सट, उपसरपंच विलास कड, बाजार समिती सभापती प्रशांत कड, बिपिन तुपेसर, वणी येथील विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर नागरिक, आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांस्कृतिक नृत्यांचा आविष्कार या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध पारंपरिक लोकनृत्य, डांगी नृत्य, बोहाडा नृत्य, ठाकर नृत्य, टिपरी नृत्य, ढोल पावरी नृत्य आणि होळी नृत्य यांसारख्या विविध नृत्यांचे सादरीकरण नृत्य कलाकारांकडून करण्यात आले. बातमी संकलन ऋतू निर्भवणे, उपसंपादक लोकार्पण मराठी न्यूज.